जय श्रीराम माऊली. आज तुम्हाला एक रेखीचा अनुभव सांगणार आहे, जो माझ्या एका सखीने सांगितला काल. सखीने सांगितलं की रेखी अगोदर माझं काय होतं, की रेखी अगोदर माझ्या मनामध्ये सतत अस्वस्थपणा राहायची. लहान लहान गोष्टीसाठी मी सतत चिडचिड करायची. घरातला कोणताही व्यक्ती मला काही बोलला तरी ती गोष्ट माझ्या डोक्यात, माझ्या मनात सतत कितीतरी वेळ, दिवस राहायची आणि त्या गोष्टीला मी विसरू शकत नव्हते. त्यामुळे काय होतं की त्या टेन्शनमुळे, त्या सतत चिडचिडेमुळे राहता राहता माझी मानसिकतासुद्धा सतत चिडचिडी झालेली होती. मनात कुठेही शांतीच नव्हती. मनात सतत चिडचिड राहायची. ती गोष्ट, ती वेळ सतत माझ्या डोक्यात फिरत राहायची, सतत फिरत राहायची, सतत फिरत राहायची. आणि त्यामुळे काय व्हायचं की माझं मन कोणत्याही कामात लागत नसे. मी एका व्यक्तीचा राग घरातल्या सर्वांवर काढायची आणि माझं मन 24ही तास अस्वस्थ, अशांत, चिडचिड, तो तसा हा विचार मी करायचे. शरीरामध्ये एक आळस भरलेला होता. कोणतंही काम करायची इच्छा नव्हती. सखीने आपला अनुभव सांगितला. रेखीच्या अगोदर कसं माझं जीवन होतं, कसं अस्वस्थ होतं. सकाळी उठायची इच्छाच नव्हती होत. काही कामही करायची इच्छा होत नव्हती. कुणाशी आनंदाने कधीच बोलत नसे. सतत गाल फुगलेले, रागात असलेली, चेहऱ्यावर कधी हास्यच नाही. कधी जीवनसाथीशी भांडण, कधी मुलांशी भांडण, सतत घरात राग. आणि त्या एका व्यक्तीमुळे तिने स्वतः स्वीकार केलं की माझ्यामुळे घरातले इतरही लोक सतत टेन्शनमध्ये किंवा विचारातच राहायचे. कुणीच कुणाशी बोलायचं नाही. चेहऱ्यावर कुणाचेही हास्य नाही, आनंद नाही. सगळे एकमेकाशी वाद. या रेखीमध्ये यायच्या अगोदर अगदी असं अस्वस्थ जीवन होतं. रेखीमध्ये आल्यानंतर कळलं की या अस्वस्थ जीवनाचा काय परिणाम होतो आपल्यावर आणि आपल्या परिवारावर. आणि तो अनुभव पण मी घेतलाच होता, हे पण तिने स्वीकारलं. कारण की सतत टेन्शनमध्ये, सतत नकारात्मक विचार करणे, तो तसा, त्याने मला ते दिलं नाही, त्याने ते केलं नाही, ते झालं, ते तसं झालं, हा विचार करता करता ती सतत टेन्शनमध्ये राहता राहता तिच्यावर आजारपण, कधी BP वाढलेला, कधी शुगर वाढलेलं, कधी मायग्रेनचा त्रास, कधी डोकंच दुखणे, कधी चक्करच येणे, कधी घाबरणेच. 30ही दिवस समस्या. नंतर सखी रेखीत आली आणि सखीला रेखीत आल्यावर कळलं की आपल्या या समस्येचं कारण आपणच होतो. रेखीमध्ये यायला तिच्यामध्ये बदल घडायला वेळ लागला, पण अगदी अनुभवा 7 दिवसात बदल घडण्याची सुरुवात झाली. 7 दिवसात सखीमध्ये बदल सुरू झाला. 7 दिवसामध्ये तिने आपल्या चुका स्वीकार केल्या. 7 दिवसामध्ये तिने आपल्या जीवनात बदल कसा करायचा हे ठरवलं. आणि नंतर तिला कळलं की या ज्या लहान लहान गोष्टीला मी सतत लहान लहान गोष्टीचा विचार करू त्याला मोठं करायची, या राईला पहाड करायची आणि घरातील सगळं वातावरण अशांत, अस्तव्यस्त करायची. आता या वातावरणाला मला या लहान लहान गोष्टीला आणखी लहान लहान करून पूर्ण नष्ट करायचं आहे आणि या वातावरणाला घरातल्या अगदी स्वर्गासारखं आनंदी करायचं आहे. आणि हे सगळं करायसाठी ती सखी सक्षम झाली. कशी सक्षम झाली तर रेखीमध्ये सुरुवातीला आली. आल्यानंतर तिने सुरुवातीला ध्यान केलं 4-5 दिवस. ध्यान करताना तिला थोडं वाटलं अस्वस्थपणा, पण नंतर काहीच फरक पडला नाही. ध्यान केलं तिने. ध्यान केल्यानंतर तिच्यामध्ये हळूहळू परिवर्तन होत गेलं. तिला मनाला शांत वाटायला लागलं आणि जसं जसं तिचं ध्यान वाढत गेलं तसं तसं तिला तो अनुभव होत गेला. 7 दिवसानंतर जेव्हा तिच्या ध्यानाने तिच्यामध्ये थोडं परिवर्तन झालं, तेव्हा तिने मनामध्ये काहीतरी ठरवलं की मला काय काय चांगलं करायचं आहे. मग तिने पहिला नियम ठरवला की ज्या लहान लहान गोष्टीला आपण मोठं करायचं ना,
त्या मोठ्या मोठ्या गोष्टींना लहान लहान करून सरळ नष्ट करून टाकायचं, डिलीट करायचं. दुसरा नियम पुन्हा सखीने ठरवला की या मनामध्ये जितक्या लोकांविषयी खंत निर्माण आहे, राग निर्माण आहे आणि त्या लोकांचा सतत आपण विचार करून स्वतःला त्रास देतो, त्या सर्वांना सर्वप्रथम माफ करून द्यायचं आणि त्यांना आशीर्वाद देऊन मोकळं करायचं. त्यानंतर तिसरा नियम पुन्हा सखीने ठरवला की 24 तासातले काही क्षण स्वतःसाठी काढायचे. रोज 1 तास स्वतःसाठी काढायचा. अर्धा तास व्यायाम करायचा, अर्धा तास मेडिटेशन करायचं आणि स्वतःमध्ये चांगल्या विचारांचं बीज पेरायचं. मी दिवसभरात किती चांगले विचार करू शकते हे ठरवायचं. मी दिवसभरात किती छान नामस्मरण घेऊ शकते, किती सकारात्मक बोलू शकते, हा तिसरा नियम सखीने ठरवला. सखीच्या विचारांमध्ये, शरीरामध्ये आणि जीवनामध्ये परिवर्तन होत गेलं. जसं जसं परिवर्तन होत गेलं, जसं जसं जीवनात सुख यायला लागलं, शरीरामध्ये आनंद निर्माण व्हायला लागला, तसं तसं सखी आणखी समोर जायला लागले. नंतर तिला वाटलं की आता आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये आपण 24 तास प्रगती करायची आणि 24 तास आनंदी राहायचं. फक्त 24 तास स्वतः आनंदी राहायचं का? नाही, तर हा आनंद आपण दुसऱ्यांनाही द्यायचा. सुरुवात आपल्या परिवारापासून करायची. सखीने चौथा नियम ठरवला की रोज आपल्या मुलांसोबत, जीवनसाथीसोबत प्रेमाने, आनंदाने बोलायचं. काही चुकी झाली तरी माफ करायचं, डिलीट करायचं आणि एक सुंदर हास्य नेहमी चेहऱ्यावर ठेवायचं. जो वेळ आहे तो आपल्या मुलाशी, जीवनसाथीशी अगदी प्रेमाने आणि सकारात्मकतेने घालवायचा. कमी जास्त काही चुका झाल्या तरी त्याला ॲडजस्ट करायचं. सखीमध्ये बदल घडता घडता आणखी सुंदर एक बदल घडला आणि सखीने तो 5वा बदल पूर्ण अंतर्मनापासून स्वीकारला. तो म्हणजे काय? तर 24 तास मीही आनंदी राहील आणि परिवारही आनंदी राहील. पण हाच आनंद मला माझ्यापासून, माझ्या परिवारापासून, माझ्या नातेवाईकांना आणि समाजाला सुद्धा द्यायचं आहे. तर या नातेवाईकांना आणि समाजाला सुद्धा सांगायचं आहे की जेवढं तुम्ही सकारात्मक राहाल, आनंदी राहाल, आपल्या मनाला प्रसन्न आणि शांत ठेवाल, तेवढा आपलं पण प्रगती होईल आणि आपल्या परिवाराची पण होईल. आणि सखी या 5व्या नियममध्ये सुद्धा पूर्णपणे सक्सेस झाली. आज त्या सखीचं जीवन अगदी सप्तसितारा झालेलं आहे. सुख, शांती, आनंदाने भरलेलं आहे. रेखीच्या अगोदर आणि रेखीच्या नंतरच्या जीवनामध्ये असंख्य परिवर्तन. आपल्याला सुद्धा हे परिवर्तन आपल्या जीवनात करायचं आहे. अगदी सखीसारखेच हे 5 नियम आपल्या जीवनात आणायचे. कसे पाळायचे हे 5 नियम? कसं या 5 नियमावर आपण कार्य करायचं आणि स्वतःमध्ये, परिवारामध्ये कसं परिवर्तन करायचं? नक्की या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात हे नक्की शिकवल्या जातं. कधी कधी आपण करू शकत नाही, कधी कुणाच्या मदतीची गरज असते, सपोर्टची गरज असते. तर नक्की तुम्हा सर्वांना विनंती आहे की सखीसारखेच तुम्हीसुद्धा माहुली रेखी परिवाराशी जुळा आणि आपल्या जीवनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या परिवारामध्ये नक्की परिवर्तन करा आणि आनंदाचा, सुखाचा हा संसार स्वतः पण आणि इतरांपर्यंतही पोहोचू द्या. जय श्रीराम माऊली. तुमच्या या आनंदी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा. नक्की माऊली रेखी परिवारामध्ये कसं आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आणि दुसऱ्यामध्ये परिवर्तन करायचं आपण शिकवलं जातो. सुरुवात मात्र स्वतःपासून करायची आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट्स करा आणि इतरांनाही शेअर करून हा जीवनाचा आनंदाचा मार्ग द्या. नक्की. जय श्रीराम माऊली.